रावणानं सीता मातेचं पंचवटीहून अपहरण केलं आणि सीतेला लंकेत नेलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिथे सीतेला त्यानं राहिला अशोक वनात ठेवलं आणि राक्षसिणींचा पहारा त्या सीतेच्या भोवती बसवला. पुढे मग सीतेचा शोध घेत घेत हनुमान हे अशोक वाटिकेपर्यंत अशोकवनापर्यंत पोचले. रामाने हनुमानाच्या हातात ओळख म्हणून एक अंगठी दिली होती, जी सीतेनं विवाहाच्या वेळी रामाला घातली होती. ही अंगठी घेऊन हनुमानजी त्या अशोक वाटिकेत पोचले आणि ती अंगठी दाखवून आपण रामाचे दूत आहोत ही आपली ओळख सीता मातेला मारुतीरायानं पटवून दिली. आणि त्यानंतर मग पुढचं रामायण हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे जे ठिकाण आहे हे श्रीलंकेच्या नुआरा एलिया जिल्ह्यामध्ये पडतं. आत्ता त्या ठिकाणी सीतामातेचं एक मंदिर आहे, सीता अम्मन कोविल असं त्याला म्हणतात. अम्मन म्हणजे आई, सीता आई, सीता माता, आणि कोविल म्हणजे मंदिर, सीता मातेचं मंदिर. पण ते मंदिर छोटं आहे. आत्ता आपल्याचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे श्रीलंकेला जाऊन आले आणि त्या ठिकाणी मग असा विषय झालेला आहे की त्याच ठिकाणी आता हे मंदिर भव्य करायचं, भारतातून सुद्धा त्याला मदत मिळेल. आणि भारतीय संस्कृती जेवढ्या भागावर पसरली होती त्यातला श्रीलंका हा भाग आहे रामायणाशी जोडलेलं. श्रीलंका आज जरी वेगळा देश असला तरी तो श्रीलंका हे रामायणाशी जोडलेला आहे. त्या ठिकाणी आता सीता मातेचं एक मोठं भव्य मंदिर उभं राहणार आहे.